नवरदेवाची मम्मी आहे आणि बाकीच्या पण ह्या मावशींदा भेटल्या आम्हाला इकडे सगळ्या. आईंची बहीण पण आणि नवरदेवाची मामी आहे. ही पण मामी आहे, ही मावशी, त्या मावशी आहे, ही आजी आहे. किती वारी आहे तुमची मम्मी पप्पाची? आणि चौथी वारी. माझी दुसरीची बाई, हा, पप्पांची चौथी, मम्मीची दुसरी आणि आजीची पहिली. आजीची पहिलीची. चांगली वारी करा, काळजी घ्या. चालले आता मम्मी पप्पा दिंडीला. म्हणजे 3 दिवसाची 3 दिवसाची दिंडी, नाशिक ते त्र्यंबकेश्वर. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज दिवस कसा होणार आहे आम्हालाच माहित नाही, सो बघूया. आणि मी आता चालली आहे, सकाळचे वाजले आहेत 8 आणि मी चालली आहे मम्मीच्या घरी, कारण की मम्मी आणि पप्पा कुठे चालले तर आपण ते त्यांच्या घरी जाऊन बघू. सो चलो त्यांना भेटूया. तर मी आली आहे मम्मीच्या घरी आणि मम्मी आणि पप्पा चालले त्र्यंबकेश्वरच्या दिंडीला जोडीने. तयारी वगैरे झाली त्यांची. ही आजी ही पण चालली आहे, मम्मी पप्पा आजीला घेऊन चालले सोबत. तुम्ही किती वारी आहे तुमची मम्मी पप्पाची? आणि चौथी वारी. माझी दुसरीची बाई, हा, पप्पांची चौथी, मम्मीची दुसरी आणि आजीची पहिली. आजीची पहिलीची. अच्छा, ठीक आहे. चांगली वारी करा, काळजी घ्या. ही मावशी खूप लांबून आली आहे मम्मी भेटायला. मम्मी चालली आहे म्हणून. आजीला थंडी वाजली. हे बघा, चालू पण. हा या. चालले आता मम्मी पप्पा दिंडीला. पप्पा कधी येणार आता घरी? आता 16 तारखे 15 तारखेला संक्रांत झाल्यावर. हो. अच्छा, म्हणजे 3 दिवसाची. 3 दिवसाची दिंडी, नाशिक ते या. त्र्यंबकेश्वर. गाईज गुड मॉर्निंग. यांची मॉर्निंग आता झाली. आमच्या सिंबाची आज आंघोळ घालायची. सिंबा हे बघा, इकडे सिंबाच्या आंघोळीचं प्रिपरेशन झालंय सगळं. शॅम्पू पाणी वगैरे, कोमट पाणी आणलंय कारण की कुत्र्यांना कोमट पाण्याने आंघोळ घालायची. जास्त थंड पण नाही गरम पण नाही, त्याच्यामुळे कोमट पाणी आणलंय आणि आता आम्ही त्याची आंघोळ करतो. सिंबा, शॅम्पू वगैरे लावून झालंय मस्त, आता पाणी टाकायचंय. सिंबाची आंघोळ झालीये आणि सिंबाला आम्ही याच्या खाली ठेवले सुकण्यासाठी उन्हात. आणि जर असं मोकळं सोडलं असतं तर तो परत खराब होईल. काय रे, आज आमच्या नाश्त्यासाठी आहे मस्त असे पोहे बनवले आम्ही. सो आज आम्ही पोह्यांचा नाश्ता करू, सोबतच आपले मेथीचे लाडू. तर आमचा नाश्ता वगैरे झालाय. जेवण तर काही केलं नाहीये कारण की भूक नाहीये कोणालाच, त्याच्यामुळे पोहे चहा वगैरे झालाय. आणि आता आम्ही चाललोय बाहेर, थोडंसं काम आहे. छान अशी रेडी झाली आहे मी. तर गाईज, दुपारी आम्ही गेलो होतो, आम्हाला जरा काम होतं त्याच्यामुळे काही शूट नाही केलं. सो आता छानपैकी मी साडी वगैरे वेअर केली आणि आम्ही चाललोय लग्नाला. सो चलो जाऊया आता आपण लग्नाला. आई, मी आणि हे आम्ही तिघे चाललोय लग्नाला आणि आम्ही आत्ता फ्रेमवर नाव टाकतोय. आम्ही त्यांचं नाव टाकून देत आहे फ्रेमवर. आम्ही गिफ्ट घेतले नवरी नवरदेवासाठी, छान अशी फ्रेम. हा, आहेरासाठी साडी पण घेतली आईंनी. सो आता आम्ही चाललोय. आम्ही लॉन्सवर गेलो पण नवरदेव लॉन्सवर आलेला होता. आम्हाला थोडासा उशीर झाला होता, म्हणजे उशीर पण नाही, जस्ट आलेलेच होते. नवरी नवरदेवची तिथे एंट्री झालेली होती. तर छान असे सगळेजण नाचत होते. नवरी नवरदेवाचाही खूप छान असा डान्स होत होता आणि बाकीचे लोकही मजा घेत होते नाचायची. आणि बाकीचे बरेच लोक मध्ये लॉन्समध्ये बसले होते कारण की थंडी बरीच होती. सो इकडे छान असे डान्स चालू होते. तर इकडे मग आम्ही लॉन्सच्या मध्ये चाललो होतो. तर इकडे एक काकू नवरी नवरदेवाचं औक्षण करण्यासाठी ताट घेऊन उभ्या होत्या. त्यानंतर इकडे एंट्री करत होतो तर तिथे पण लोक उभे होते, म्हणजे येणाऱ्या लोकांचं स्वागत करायला. त्यानंतर मग आम्ही मध्ये केलो, छान असं डेकोरेशन केलेलं होतं. त्यानंतर नवरी नवरदेवाची एंट्री खूप छान झाली, तीही तुम्हाला पुढे बघायलाच भेटेल. आणि भरपूर सारे लोक मध्ये बसलेले होते.
तर बघितलीच असेल तुम्ही छान अशी नवरी नवरदेवाची एंट्री झाली. त्यानंतर मग ते दोघेही वरती स्टेजवर गेले आणि मंगलाष्टका चालू झाल्या. तर नवरदेव आमच्या आईंचा नातू आहे, म्हणजे भाचीचा मुलगा, आणि तसेच माझ्या अहोंचा फ्रेंडही आहे, तर तो आमचा फ्रेंड पण आहे. सो मग आम्ही गेलो होतो लग्नाला. त्याच्यानंतर छान असं फोटो सेशन वगैरे केलं आम्ही. त्यानंतर मग त्यांनी उखाणा वगैरे घेतला, ते तुम्ही पुढेच ऐका. फ्रेम ओपन करा ना. अशी आम्ही त्यांच्यासाठी फ्रेम घेतली, त्यांच्या दोघांच्या फोटोची. सो आम्ही पटकन अशी रेडी करून घेतली होती. तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नाव घ्या, चला घे का नाव. नाशिकचे द्राक्ष, गोव्याचे काजू, रोहित रावांचं नाव घ्यायला मी कशाला लाजू. बरोबर, तू घे, चल. माझी मी त्याची हाशिना माझी प्रीतीची. नवीन नाव शोध आता नेक्स्ट टाइम. इकडे नवरदेवाची मम्मी आहे आणि बाकीच्या पण ह्या मावशींदा भेटल्या आम्हाला इकडे सगळ्या. हे बघा, काढला आम्ही फोटो. या बहिणी आहे बरं का, या भाऊजा आहे. आईच्या नाही नाही, मग नवरदेवाच्या भाऊजा. नवरदेवाच्या ही भाची माझी, नवरदेवाची आई माझी भाची. हा का. या पण भाची, या बहिणी बहिणी दोघी जणी. हा, तुम्ही मावशी ना. मावस बहिणी, हा, मावस बहिणी.
हा का इकडे आम्हाला म्हणजे सगळ्या माझी नातेवाईक बहीण पण भेटले. आईची बहीण पण आणि नवरदेवाची मामी आहे. ही पण मामी आहे. आणि ह्या कोण आहे? आजी ही मावशी त्या मावशी आहे, ह्या आजी आहे. सगळे भेटले आम्हाला इकडे नातेवाईक.